नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड म्हणजेच OICL मध्ये विविध पदांची पदभरती सुरू झालेली आहे. कोणकोणती पदे आहेत, शैक्षणिक पात्रता काय लागते, कशा प्रकारे अप्लाय करू शकता, हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ एंड पर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. सो ॲज यू कॅन सी, हे 35 पेजेसचं ऑफिशियल PDF आहे. त्याचबरोबर सर्वप्रथम यांनी रिशेड्युलिंग ऑफ लाईव्ह लिंक बद्दल सांगितलेलं आहे. आज 3 तारीख आहे, 3 डिसेंबर 2025. आजपासून याची लिंक जी आहे फॉर्म भरण्याची ती ऍक्टिव्ह झालेली आहे. याच्यामध्ये 300 पदं भरण्यात येणार आहेत. कोणकोणती पदे आहेत ते आपण पुढे पाहूया. त्याआधी याच्यामध्ये टेंटेटिव्ह आणि इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहेत. टेंटेटिव्ह कोणकोणत्या त्या पाहूया. तर 1 डिसेंबर 2025 ते 15 डिसेंबर 2025 या अंतर्गत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर फी सुद्धा तुम्हाला याच्या अंतर्गतच भरायची आहे. म्हणजे 15 डिसेंबर ही डेडलाईन राहील फी भरायची सुद्धा. काही जण फॉर्म भरतात, फी भरायची राहते. सो मेक शुअर की 15 तारखेच्या आत तुम्ही फी भरली पाहिजे. त्याचबरोबर याची टियर 1 ची जी एक्झाम आहेत, ह्या जे पदं आहेत त्याच्यामध्ये 2 एक्झाम्स होणार आहेत, टियर 1 आणि टियर 2. याच्यामध्ये जे टियर 1 ची एक्झाम आहे ती 10 जानेवारी 2026 ला घेतली जाईल. दोन्हीही पदं आहेत त्याच्यासाठी मी पुढे सांगेल. आणि टियर 2 ची एक्झाम जी आहे ती 28 फेब्रुवारी 2026 ला घेतली जाईल. याच्यामध्ये जे कॉल लेटर्स असतात, म्हणजे जे हॉल तिकीट्स असतात, त्याच्याबद्दल तुम्हाला लेटर नोटिफाय केलं जाईल तुमच्या ईमेल थ्रू, तुमच्या मोबाईल नंबर थ्रू, जे तुम्ही फॉर्म भरताना टाकाल किंवा सबमिट करा. पण मेक शुअर की या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे तुम्ही. त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यातला जर तुम्ही फॉर्म भरला तर याची सुद्धा अपडेट तुम्हाला सांगितली जाईल. आता सर्वात इम्पॉर्टंट वॅकन्सीज कोणकोणत्या आहेत, तर याच्यामध्ये 2 वॅकन्सीज आहेत, जर्नलिस्ट अँड हिंदी राज्यसभा ऑफिसर्स. याच्यामध्ये जर्नलिस्टच्या 285 जागा आहेत आणि हिंदी राज्यसभा ऑफिसरच्या 15 जागा आहेत. अशा टोटल 300 जागा भरण्यात येत आहेत. या व्हिडिओला पॉज करा, याची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रवर्गानुसार कोणत्या उमेदवारासाठी किती जागा इथं वितरित करण्यात आलेल्या आहेत, म्हणजे UR, EWS किती, कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा, तर हे तुम्हाला दिसून जाईल. त्याचबरोबर PWBD म्हणजे फिजिकल विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज या स्टुडंटसाठी सुद्धा इथे जागा वितरित करण्यात आलेल्या आहेत. तो त्या तुम्ही रीड करू शकता. पण मोठामोठी 300 जागा इथं भरण्यात येणार आहेत. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ह्याच्यासाठी अप्लाय जे आहे ते फक्त एका डिसिप्लिनमध्ये तुम्ही करू शकता. म्हणजे एकतर हे जर्नलिस्टचं जे पद आहे त्यासाठी तरी, नाही तर हिंदी ऑफिसरचं पद त्यासाठी. पण क्वालिफिकेशन तुम्ही पार केलं पाहिजे, म्हणजे तुम्ही क्वालिफाय व्हायला पाहिजे. त्याला शैक्षणिक अर्हता तुम्ही कंप्लीट केली पाहिजे. ती कोणती आपण पुढेच पाहूया. याच्यासाठी खूप सिंपल आहे क्वालिफिकेशन, जसं की सिटीजन ऑफ इंडिया और सब्जेक्ट ऑफ नेपाल और भूटान. म्हणजे आपण इंडियन सिटीजन आहोत तर आपण इझिली याच्यासाठी फॉर्म भरू शकता, नो मॅटर. आता याच्या पुढे प्रोबिशन, गॅरंटी, बॉन्ड्स वगैरे, त्याचबरोबर इलॉनमेंट अँड बेनिफिट्स दिलेले आहेत. पण ही वाचायची बिलकुलही गरज नाही. जाणून घ्यायचं असेल कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं, तर बघा, पहिलं जे पद मी सांगितलं जर्नलिस्ट ऑफिसर्स, याच्यामध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिग्री, पण तुम्हाला त्याच्यामध्ये मिनिमम 60% मार्क्स असले पाहिजेत. आणि जर तुम्ही SC ST या प्रवर्गातील उमेदवार असाल तर 55% चालतात. दुसरं जे हिंदी राज्यसभा ऑफिसर्स आहेत, याच्यासाठी मास्टर्स डिग्री लागते कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून. पण याच्यामध्ये तुम्ही हिंदी निवडली पाहिजे आणि इलेक्टिव्ह इंग्लिश, अदरवाईज इंग्लिश निवडली पाहिजे, इलेक्टिव्ह हिंदी. तर अशा प्रकारे याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. फक्त हिंदी राज्यसभा ऑफिसरसाठी मास्टर्स डिग्री लागते, तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि हे तुम्ही स्क्रीनला पॉज करून रीड करू शकता. याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही जर कंप्लीट करत असाल तर तुम्ही याच्यासाठी इझिली फॉर्म भरू शकता. आता ठीक आहे, याचं एज लिमिट काय, तर मिनिमम 21 इयर्स तुमचं एज असलं पाहिजे आणि मॅक्झिमम 30 इयर्स असलं पाहिजे. म्हणजे 21 पेक्षा कमी नसू नये, 30 पेक्षा जास्त नसू नये. याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन पण देण्यात आलेलं आहे. ॲज पर ॲक्ट SC ST या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे. OBC या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे. जे PWD स्टुडंट्स असतात त्यांच्यासाठी 10 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे. एक्स सर्व्हिसमॅन याच्यासाठी 5 वर्ष आहे. डिफेन्स सर्व्हिसमध्ये असतात तर 3 वर्ष आहे. विडोज, डायवॉर्स जे वुमेन्स असतात, त्याचबरोबर जे सेपरेट झालेले असतात लिगली आपल्या हजबंडपासून, तर त्यांच्यासाठी 9 वर्ष आहे. आणि जे एक्झिस्टिंग ऑफिसर्स आहेत, एम्प्लॉईज आहेत पब्लिक सेक्टरचे, तर त्यांच्यासाठी 8 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. तर हे एज रिलॅक्सेशन बद्दल इथं दिलेलं आहे. गाईडलाईन्स दिलेले आहेत, जसं की कशा प्रकारे तुम्ही इथं फॉर्म भरू शकता किंवा कशा प्रकारे हे आरक्षणाचा फायदा घेऊ शकता. PWD स्टुडंटसाठी कोणकोणते जे ह्याच्यामध्ये, म्हणजे जसं व्हिज्युअल इम्पेअर्ड असतील कॅन्डिडेट्स, त्याचबरोबर जे कशा प्रकारे हे आयडेंटिफाय केलं जाईल, तर ती कशा प्रकारे फायदा उचलू शकता, हे इथं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे, तर सिलेक्शन प्रोसिजर 2 फेजमध्ये होणार आहे. फेज 1 प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे दोन्हीसाठी, जर्नलिस्ट आणि हिंदी ऑफिसरसाठी, राज्यसभा ऑफिसर्स. याच्यामध्ये तुम्हाला जे टेस्ट आहे ते सेक्शन्स दिलेले आहेत, जसं इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग ॲबिलिटी आणि क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड.
या बेसिसवर तुमची परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने असेल. जसं की इंग्लिश लँग्वेजचे 30 प्रश्न विचारले जातील, रिझनिंग ॲबिलिटीचे 35 प्रश्न, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 35 प्रश्न, अशी 100 मार्काची मॅक्झिमम एक्झाम होईल. प्रत्येक सेक्शनसाठी 20-20 मिनिटाचा वेळ दिला जाईल आणि अशा प्रकारे तुमची एक्झाम जी आहे ती घेतली जाईल. याची जी लँग्वेज असेल ते इंग्लिश आणि हिंदी असेल. मेक शुअर की तुम्ही इंग्लिश आणि हिंदी तुम्हाला जमावी, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, कारण ह्याच्यामध्ये मराठी अवेलेबल नाही. दोनच बायलिंगल लँग्वेज आहेत, इंग्लिश आणि हिंदी. त्याचबरोबर जी फेज 2 मेन एक्झामिनेशन आहे, आता बघा हे दोन्हीसाठी आहे. आता पहिलं आपण जे जनरलिस्ट जे आहेत पद त्याच्यासाठी बघूया. तर याच्यामध्ये आता ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट एक्झाम पास व्हाल तर सेकंड एक्झाम असते मेन एक्झाम, ती कशा प्रकारे घेतली जाणार आहे. तर ह्याच्यामध्ये एक्झाम जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं घेतली जाईल. ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं कशी आहे तर बघा, त्याच्यामध्ये टेस्ट ऑफ रिझनिंग 45 क्वेश्चन्स असतील, त्याच्यासाठी 45 मार्क्स दिले जातील. टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज त्याचबरोबर टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड प्रत्येकाची 40 क्वेश्चन, प्रत्येकाला 40 मार्क आणि टाइम जो आहे तो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आता तुम्ही हे स्क्रीनवर पॉज करून रीड करू शकता, कारण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन पुढेही सांगणार आहे. सो मेक शुअर की तुम्ही हे नंबर ऑफ क्वेश्चन्स रीड करावे, ॲज वेल ॲज मॅक्झिमम मार्क्स किती आहेत, मीडियम काय आहे आणि किती वेळ दिला जाणार आहे. पण तुम्हाला इथं सांगतो की जे मेन एक्झाममध्ये तुमची जी ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 200 प्रश्न येतील, 200 मार्काची एक्झाम असेल. त्याचबरोबर त्याच्यानंतर एक डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असेल लगेचच. डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला एसे आणि प्रोसेस लिहावं लागेल, जे की 30 मार्काचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन विचारले जातील आणि 30 मिनिटाचा वेळ दिला जाईल. त्याचबरोबर हे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जे आहे ते ह्याच्यामध्ये 20 मार्काचं तुम्हाला एसे येईल आणि जे प्रिसाईज येईल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही सर्व जी एक्झाम आहे डिस्क्रिप्टिव्ह सुद्धा ती सुद्धा कम्प्युटर बेसच आहे, म्हणजे ऑनलाईन पद्धतीनंच तुम्हाला जे आहे टायपिंग करूनच हे एसे वगैरे लिहावं लागेल. सर तुमची स्पीड पण चांगली असली पाहिजे टायपिंगची, इथून कळून येतं. हिंदी ऑफिसर्ससाठी काय तर बघा, त्यांना सुद्धा फेज 1 मध्ये ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, मी वरीच सांगितलेलं आहे. पण फेज 2 मध्ये सुद्धा त्यांना सुद्धा रिटन, ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह अशी एक्झाम आहे. आता इथे तुम्ही जे हिंदी ऑफिसर्स आहेत, जे पद मी नंतर सांगितलेलं आहे, सेकंड नंबरचं जे पोस्ट आहे, ह्याच्यासाठी नंबर ऑफ क्वेश्चन 150 आहेत आणि 200 मार्क मॅक्झिमम त्याच्यामध्ये दिले जातील. 120 मिनिटाचा वेळ असेल. त्याचबरोबर डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा घेतली जाईल, 5 क्वेश्चन विचारले जातील. बघा वरी जनरलिस्टसाठी 2 क्वेश्चन डिस्क्रिप्टिव्हमध्ये, याच्यामध्ये 5 क्वेश्चन, 50 मार्क त्याच्यात दिले जातील आणि 60 मिनिटाचा वेळ दिला जाईल. याच्यामध्ये तुम्ही इथं रीड करू शकता. याच्यामध्ये एसे, इंग्लिश एसे 10 मार्कासाठी आहे, हिंदी एसे 10 मार्कासाठी आहे, लेटर रायटिंग हिंदीमध्ये 10 मार्कासाठी आहे, ट्रान्सलेशन 10 आणि इंग्लिश ट्रान्सलेशन, हिंदी टू इंग्लिश ट्रान्सलेशन 10. खूप सोपं आहे. अशा प्रकारे तुम्ही टायपिंग करूनच ही ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा देऊ शकता. प्रत्येक क्वेश्चन जे आहे ते कसा दिला जाईल काय, तर ह्याचं सर्व काही तुम्ही डिटेल जे आहे ते कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. आता तुम्ही शैक्षणिक पात्रता पूर्ण केली, त्याचबरोबर तुम्ही परीक्षेबद्दलही जाणून घेतलं, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन्स वगैरे कशा प्रकारे आहे. तर सिंपल तुम्हाला फॉर्म भरताना जे काय सर्व तुम्ही प्रूफ्स देताल तुमचे, जसं की डोमासाईल वगैरे असतं, त्याचबरोबर तुमचं आधार, पॅन, याच्यावरच तुमचा बायोमेट्रिक डेटा वगैरे घेतला जाईल नंतर परीक्षेच्या टाईमला. कारण ऑनलाईन एक्झामिनेशन आहे, तुम्ही ऑनलाईन एक्झामिनेशन याच्या आधी दिली असेल, जसं की पुण्यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशनची सेंटर्स आहेत परीक्षेसाठी, तर अशा ठिकाणीच तुमची परीक्षा जी आहे ती घेतली जाईल. तर अशा प्रकारे मेक शुअर की तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो ॲक्युरेटली भराल, एकदम ॲक्युरेट इन्फॉर्मेशन भराल आणि याच्या प्रकारे तुमची एक्झाम जी आहे ऑब्जेक्टिव्ह प्लस मेन्समध्ये ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्ह अशा प्रकारे एक्झाम आहे. फायनल सिलेक्शन घेतलं जाईल. ऑब्जेक्टिव्ह हे प्रश्न सगळे घेतल्यानंतर, म्हणजे जे एक्झाम आहे ते झाल्यानंतर एक इंटरव्ह्यू सुद्धा घेतला जाईल. इंटरव्ह्यूमध्ये पासआउट असाल तर पुढे तुम्हाला जे आहे हे पद जे आहे ते मिळून जाईल. याच्यामध्ये फीस काय आहे सर्वात महत्त्वाचं तर बघा, फी जी आहे SC ST आणि PWBD स्टुडंटसाठी 250 रुपये आहे प्लस GST, आणि ऑल कॅन्डिडेट्स ऑदर जे आहेत PWBD SC ST सोडून बाकीचे जे उमेदवार असतात जसं अनरिझर्वड, EWS OBC यांच्यासाठी 1000 रुपये आहे प्लस GST. तर हे मेक शुअर की फीस तुम्हाला माहीत आहे. एक्झाम सेंटर्स बघू शकता, महाराष्ट्रामध्ये पण आहे नवी मुंबई आणि नवी मुंबई. तर ह्या ठिकाणी जे आहे ते एक्झाम जे आहे ते सेंटर राहील. महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या ठिकाणी तुमची परीक्षा घेतली जाईल. तर फॉर्म भरताना सुद्धा तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी तुमची जी परीक्षा आहे ती घेतली जाईल. तर मित्रांनो, ऑफिशियल यांची साईट आहे orientinsurance.org.in. तर ह्या साईटवर जाऊन तुम्हाला जे आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते करायचं आहे
आणि याच्याबद्दल काही जर अजून अधिक माहिती पाहिजे असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. याची डिटेल्ड आहे ते तुम्हाला डिटेल्स आहे ते लवकरच वाचायला भेटतील. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक प्रोव्हाइड करेल. हिट द फर्स्ट लिंक इन द डिस्क्रिप्शन टू रीड अबाउट दिस. आणि मेक शुअर तुम्हाला जर काय अडचण येत असेल, तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन पार करत आहात पण फॉर्म भरताना काय अडचण येत असेल किंवा एखाद्या पदाबद्दल विचारायचं असेल माहिती वगैरे, तर आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. आम्ही तुम्हाला तिथं रिप्लाय देऊ. आम्ही तुमच्यासाठी 24/7 तिथं अवेलेबल आहोत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद.